आणि यानंतर आपण थेट जाऊयात माजी महापौर किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ या एकत्र आहेत, त्या बोलतात. महापौर बंगल्यामध्ये माझं 2.5 वर्षाचं वास्तव्य होतं. त्या 2.5 वर्षाच्या वास्तव्यामध्ये ज्या वेळेला मी गुरुचैत्र हस्तलिखित लिहायला घेतलं आणि 8 औदुंबर आले. आपल्याला कल्पना असेल की औदुंबर झाडं अशी कुठेही उगवत नाही, ती काहीतरी थोडीशी एक पुण्याई आमच्या नशिबी असावी. आणि त्या आल्यानंतर ती 2-2 झाडं करून आपण एकाच ठिकाणी आणि स्वामी बसवलेत. गेली 4 वर्ष इथे कोण नसलं तरी मी येत होती. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे माझं गेली 83पासून 1983 पासून मी माझ्या हनुमंताला, जे माझ्या बिल्डिंगच्या खाली हनुमंत आहे, त्याला मी राखी बांधते, त्यालाच मी भाऊबीज करते. त्याच्यानंतर मी स्वामींना, म्हणजे जेव्हा मी इथे सुरू झाली तर मी इथे स्वामींना चालू केलं की स्वामींना राखी बांधणं, स्वामींचं भाऊबीज करणं, स्वामींना वस्त्र, कारण आयुष्यभर ते आम्हाला देतच असतात. आणि पुन्हा आमचा एक स्वार्थ आहे की स्वामी आमचं रक्षण करा. आता रक्षण करा म्हणजे काय, तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ते आपल्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे कुटुंबाचं संरक्षण, पक्षाच्या असलेल्या प्रत्येक शिवसैनिकाचं संरक्षण वगैरे या गोष्टी करण्यासाठी मी सकाळी जेव्हा महापौरांना कळवलं, कारण आता त्यांचं वास्तव्य आहे, जेव्हा नव्हते तेव्हा अधिकाऱ्यांना कळवून येत होतो, ते म्हणाला वेलकम, या ताई, उलट आनंद आहे. आणि इथे ही जी आठवण आहे ना, ही आता आमच्या अनेक पिढ्यांच्या अंतापर्यंतची आठवण आहे की जसं ह्या महापालिकेला 150 वर्ष झाली, अनेक महापौरांचे इथले किस्से आहेत. हा बंगला पहिला माडेश्वर, मग मी, तिसरा ऋतू तावडे, अशा आता पुढे अजून होत राहतील. पण आठवणी मात्र आमच्या सर्वांच्याच, ज्या पिढ्यानपिढ्या आहेत त्या तेवढ्या चालत राहतील. आणि आज मी माझी मुलगी, माझं सून, ती नातवंड सगळ्यांना स्वामींच्या चरणी, हनुमंताच्या इथे पण आपण काही पत्रकार होता ते पण आपण पाहिलं की आम्ही ती राखी पहिली. आणि मग स्वामींकडे येऊन खरं म्हणजे माझं तिकीट होतं याला जायला गाणगापूरला, पण RAC असल्यामुळे ते कॅन्सल झालं. आता बऱ्याच वेळेला मी रक्षाबंधनच्या वेळेला गाणगापुरात असते आणि गाणगापुरात आपलं महाराजांच्या चरणी राखी ठेवून की आमचं रक्षण करा हे सांगणं एक त्यांच्याकडे असतं. ते आज महापौर बंगल्यात स्वामी बसवलेत, स्वामी कट्टा आहे. आणि अनुदायाने का होईना चित्राताई पण आल्या, म्हणजे मी आल्यानंतर मला अर्ध्या तासानंतर तर चित्राताईंची पण भेट झाली. त्यामुळे ठीक आहे. आत्ताच कोणीतरी मला विचारलं काय मग आता पुढचं, म्हटलं राजकारण तर चालतच राहणार. तो हे मनभेद नाही आहेत, विचारांची भेदाभेद होतच राहणार, त्याला कोणीच रोखू शकत नाही. कितीतरी असे लोक पाहिलेत आपण की त्यांची एक चांगलं मैत्री पण असते, पण जे ते राजकारण आहे किंवा जे काही विषय ते त्या वेळेला व्यवस्थित मांडले जातील किंवा सांगितले जातील. पण आजचा दिवस आहे सर्वांना शुभेच्छा देण्याचा. अगदी बहिणी बहिणींनी एकमेकींना देणं, आपल्या नागरिकांना सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा देणं हे क्रमप्राप्त आहे. मॅडम, आज रक्षाबंधन आहे, तुम्ही साजरं केलं आणि आज किशोरीताईंसोबत पण तुम्ही रक्षाबंधन साजरी केली आहे. किशोरीताई आज महापौर बंगल्यावर पण आल्या होत्या, काय प्रतिक्रिया? आज रक्षाबंधनाच्या माझ्या समस्त मुंबईकरांना खूप शुभेच्छा. माझ्या मुंबईकरांची सेवा ही आमच्या माध्यमातून आम्ही अशीच करत राहणार. हा सुद्धा एक रक्षेचा धागा आम्ही आज ह्या ठिकाणी बांधलेला आहे. किशोरीताई पेडणेकर ह्या ठिकाणच्या माजी महापौर, नित्य म्हणजे गतवर्षीप्रमाणे त्या स्वामींची या ठिकाणी त्यांनी मूर्तीची स्थापना केली आहे आणि ते प्रत्येक रक्षाबंधनाच्या प्रत्येक वर्षी त्या इकडे येतात, पूजा करतात, पूर्ण आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन येतात. त्याच नित्यनियमाप्रमाणे त्या इथे आलेल्या आहेत, आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन आले आहेत या ठिकाणी. स्वामींची पूजा करून त्यांनी पहिली राखी स्वामींना बांधली आहे, स्वामींची पूजा केली आणि नंतर त्या आपल्या कामाला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा, माझ्या मार्गदर्शक, माझ्या मोठ्या बहीण, माझ्या चित्राताई ह्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या. मला खूप आनंद होतो या ठिकाणी. चित्राताई आणि किशोरीताई, त्यांच्या किशोरीताई पूर्ण कुटुंबाला घेऊन आले.
चित्राताई तर त्यांचं तर प्रेमच आहे माझ्यावर, त्या नेहमी माझ्यासाठी धावत असतात, येत असतात. तर एक असा चांगला सुंदर कार्यक्रम आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी असलेले आपले सुरक्षा रक्षक असतील किंवा आपले कामगार सफाई कर्मचारी असतील, त्यांना आम्ही बोलवून त्यांनाही आपण राखी बांधली. खरं बघायला गेलं तर मुंबईला स्वच्छ करण्याचं काम, मुंबईला सुरक्षित स्वच्छ व्यवस्थित करण्याचं काम सकाळी मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर काही लोक पनवेल, कर्जत लांबून येतात आणि इतक्या सकाळी म्हणजे सकाळी 4ची ट्रेन पकडून येतात आणि सर्वात आपण उठण्या अगोदर मुंबईचे रस्ते गल्ल्या स्वच्छ करण्याचं काम ते करतात. खऱ्या अर्थाने मान सन्मान त्यांचं, त्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना ओवाळणी केली आणि त्यांना राखी बांधली. असा एक चांगला कार्यक्रम मी, चित्राताई आणि किशोरीताई यांनी या ठिकाणी केला. आणि जसं आता किशोरीताईंनी सांगितलं की पक्षाचे आपापले वेगवेगळे विचार असतात, ते आम्हाला त्या ठिकाणी जाऊन मांडावे लागतात. पण या ठिकाणी कुठल्याही पर्सनल किंवा कुठलेही मनभेद नाही आहेत. आमची ही फक्त विचारांची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाचे एक विचार आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक विचार आहेत, शिवसेनेचे विचार आहे, मनसेचे विचार आहे, असे विविध पक्षांचे वेगवेगळे विचार असतात. ते आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरून मांडावे लागतात, त्यावेळी आम्हाला ती उत्तरं द्यावी लागतात. त्याच्या पलीकडे जाऊन जर आम्ही जर ह्या ठिकाणी बघितलं तर चित्राताईंचं आज कित्येक वर्षापासून माझ्यावर असलेलं प्रेम, मला नेहमी त्यांनी पुढे येण्यासाठी दिलेलं ताकद, सामर्थ्य आणि किशोरीताई यांची माझी ओळख 2012पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये आजची ओळख नाही आहे आणि नेमक्या त्याही कोकणातल्या, मीही कोकणातली. तर हे एक कोकणातलं पण एक कोकण कन्या म्हणून एक वेगळं प्रेम आहे. तर ह्या पलीकडे जाऊन हे सगळं असतं. तर हे आम्हाला मुंबईकरांना दाखवायचं होतं की हे प्रेम आमचं असं कायम राहणार. बाकी पक्षाचे विचार ते आम्ही मांडतच राहू.